वेलकम टू डे 42 आउट ऑफ 100. सध्या आम्ही सगळे फिरतीवरच आहोत आणि आता निघालेलो आहोत बार्शीला मामाच्या घरी, कारण मामाने आईला भाऊबीजेसाठी बोलवलेलं आहे. आईची भाऊबीज राहिली होती, त्यामुळे आता दिवाळीनंतर आम्ही हे सेलिब्रेट करत आहोत. मग आम्ही जाता जाता LJ अय्यंगार बेकरीमधून स्वीट घेतलं. ताई आधी गेली होती, नंतर पप्पासुद्धा गेले. ते दोघेजण काहीतरी छान असं स्वीट घेऊन आले. इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दीदी आणि लकी कुठेही दिसणार नाहीत, कारण ते दोघेही रिटर्न पुण्याला गेलेले आहेत. बिकॉज लकी सध्या 10वीत आहे आणि त्याच्या एक्झाम जवळ आलेल्या आहेत. त्याला फारशा सुट्ट्या देखील नाही आहेत. बार्शीमध्ये आल्यानंतर एक वेगळीच आपुलकी वाटते. बार्शीमध्ये खूप आठवणी आहेत. गुणमंजिरीच्या शेजारी कृष्णाई नावाचं दुकान होतं, पण आता ते नाही आहे. ते बघून जरासं वेगळं वाटलं. पालवी शॉप वगैरे. हे आहे मुकुंद तारा नावाचं माझ्या मामाचं शॉप, आणि इकडे माझा मामी भाऊ शुभम मला दिसला. हे जे मंदिर आहे ना, हे आमच्या मामानेच बांधलेलं आहे. इथे तुम्हाला नाव सुद्धा दिसत असेल मामाचं. आणि ही जी बोळ आहे, इकडे बोळीमध्ये आतमध्ये आमच्या मामाचं घर आहे. मग आम्ही आतमध्ये गेलो. त्या गणपती मंदिराची एक स्टोरी आहे, ती म्हणजे आधी तिथे लोक कचरा टाकायचे, खूप घाण वास यायचा वाटतं मी होण्याच्या वगैरे आधी. सो मामाने तिथे बनवून टाकलेलं आहे मंदिर. आता आम्ही वाड्यात एंट्री केलेली आहे आणि पूजा वहिनी खालीच रांगोळी काढत होत्या. हे जे बलून्स आहेत ना, ते वहिनींच्या बेबीच्या वेलकमचेच बलून्स आहेत. देन आम्ही सर्वांनी नरसिंहाचा आशीर्वाद घेतला. हे जे मंदिर आहे हे माझ्या मामाच्या घरातच आहे आणि आता त्यांना त्याची मूर्ती प्रतिष्ठापना करून बरीच वर्ष झालेली आहेत. घरात आलोत आणि घरात आजी बाळाला झोका देत होती. आजीला भेटलो. त्यानंतर आईने नुरवीला आणि बाळाला भेटवलं की हा तुझा भाऊ आहे वगैरे वगैरे. आजीकडे नुरवीला देत होतं, पण नुरवी काही आजीकडे जायला तयार नव्हती. त्यानंतर मामीसाठी आम्ही कुंदा आणला होता स्वीटमध्ये. कुंदा म्हणजे कलाकंद. माझ्या मामीचं नाव मंदा आहे. मामी माझी मामी खूप भारी कुक आहे. तिच्या हातचं जेवण मी खूप वेळेस मिस करत असते. तिनं भजे, पापड, तांदूळशाची भाजी, चपाती आणि स्वीटमध्ये बनवलेलं होतं गव्हाची लापशी, जी अप्रतिम होती. माझ्या मामीच्या हातची सर कुणालाही येणार नाही. आय जस्ट लव्ह हर. बऱ्याच जणांनी माझ्या पुण्याच्या व्हिडिओजमध्ये माझ्या या मामीला नक्कीच पाहिलेलं असेल. जेवण झाल्यानंतर आईने मामाचं औक्षण केलं. मी त्यांचे फोटोज काढले आणि त्याचबरोबर मामाने ताई आणि मलाही औक्षण करायला लावलं. आणि इकडे या दोन छोटूशा क्यूट बाळांचं, बहीण भावांचं भाऊबीज सेलिब्रेशन चाललेलं आहे. दोघंही बाळ फक्त आणि फक्त त्या ज्योतीलाच बघत होते. ज्योत म्हणजे दिवा लावलेला होता त्या ज्योतीला, दुसरं कुणी नाही. इकडे नुरवीच्या मामीने नुरवीला ओवाळणी दिली आणि ती त्यालाच खेळत बसलेली होती. मीही मामाचं औक्षण केलं होतं आणि आता आम्हाला निघायचं होतं, कारण आम्हाला जायचं होतं भगवंताच्या मंदिरात आणि त्याचबरोबर माझ्या मावशीच्याही घरी. निघताना परत नरसिंहाचा, आजीचा आणि आईच्या काकूंचा आशीर्वाद घेतला. पुढे काय झालं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.